तीनच दिवस पण अलार्म वाजला हा बुकेटच ठेवलंय. गुलिगतची बहीण आहे का तू? बघा ही ऍक्च्युली गुलिगतची बहीण आहे. संडे गुड मॉर्निंग मित्रांनो, आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी ऑफिसपासून स्टार्टिंग केली आहे. मला आज वेळ नाही भेटला होता, आज सॅटर्डे आहे तर वेळ नाही भेटला होता मला ब्लॉग काढायला. तर मी तो ऑफिसमध्ये आहे. मला टी ब्रेक झाला आहे, सो टी ब्रेक झाला आहे तर मी आता बाहेर जात आहे. मला पोहा खायचा आहे, मला लागली आता भूक, तर मी जातो बाहेर. माझा नाश्ता मस्त नाश्ता केला आहे. आता मी जो काही टार्गेट आहे तो कम्प्लीट करतो. काय बोलतो येतो, जो काही टार्गेट आहे तो कम्प्लीट करतो. हा मला आता लंच ब्रेकमध्ये भेटतो, मी जातो काम करून घेतो. माझं लंच ब्रेकमध्ये भेटतो. तीनच दिवस 3 दिवस ट्रेनिंग ठेवा. तर माझं जेवण झालं आहे, आता मी जातो परत कामाला, करतो माझं काम. माझं ऑफिस झालं आहे, आता वाजले आहे 7:15 आणि मी रोहिताईला कॉल करून सांगितलं होतं की रोहिताई तू जा म्हणून घरी. रोहिताईचं लॉगआउट लवकर झालं होतं, 6:35ला झालं होतं. तर तिला बोललो की तू जा म्हणून, तर ताई गेली आहे घरी. तर मी काढतो माझी स्कूटी, मी पार्किंगमध्ये आलो आहे खाली, मी काढतो माझी स्कूटी आणि घरी जातो. आता आलो आहे मी घराकडं. ताईचा कॉल आला होता मला. ताई बोलली की मी वाघोलीमध्ये यावं, तर म्हटलं वाघोलीमध्ये कशाला, काय झालं आहे. तिला वेळ झाला होता ट्रॅफिकमुळे, मग मी वाघोलीकडे आलो आहे. ताईला घेतलं. आता आम्ही आलो आहे पाणीपुरी खायसाठी, तर आम्ही पाणीपुरी खातो. काय काय लागले मला पण लागले, आम्ही पाणीपुरी खातो. आम्ही घरी आलो आहे आणि ताईचा प्लॅन झाला आहे की मॅगी बनवून खायचं. ताईला म्हटलं की 9 वाजता बनव. आणि काय बोलली मला, उद्याचा संडे आहे, आजचा सॅटर्डे आहे, तर काय बोलली तुम्हाला? उद्या जर एक पण अलार्म वाजला हा बुकेटच ठेवलंय. गुलिगतची बहीण आहे का तू? बघा ही ऍक्च्युली गुलिगतची बहीण आहे. संडेला उठवायचं नाही, पहिलेच सांगते. रोहिणी गुलिगत. तर मित्रांनो, आजचा दिवस असं गेला आहे. ऑफिस केलं, सॅटर्डे होता, वर्क वगैरे केलं, जे काही काम होतं ते केलं. आता घरी आलो आहे, त्या अजून मी मॅगी खाल्ली, स्वयंपाक तर बनवला नाही. आजचा सॅटर्डे होता, तर उद्याचा संडे आहे. उद्या काय होणार ते बघा, तुम्हाला माहितीच पडणार. संडेचा ब्लॉग येणारच. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. तुमच्या सगळ्यांना गुड नाईट, बाय.